राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 25 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याचा दर आज इथे कसा निघालेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. तसेच आज उत्तरेकडे जे महत्त्वाचे कांदा मार्केट आहेत, या मार्केटमध्ये कांद्याची आवक कशी आहे, आपल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे कांद्याची आवक किती आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा नक्की जॉईन करायचा आहे. तर मित्रांनो, चला पाहूयात पुणे गुलटेकडीतील परिस्थिती. तर पुणे गुलटेकडीत आज 80 गाड्यांची आवक आहे. पुणे गुलटेकडीत आवक थोडीशी आज कालच्या तुलनेत वाढलेली आहे. जनरल कांद्याचा भाव 3800 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 38 ते 42 रुपये किलोपर्यंत कांदे पुणे गुलटेकडे ते विकत आहेत. तर मीडियम साईज कांदे 3700 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 37 ते 38 रुपये किलोपर्यंत मीडियम कांदा पुणे गुलटेकडे ते विकत आहे. तर सुपर बिग साईज माल मोठा कांदा 4000 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत, 40-42 रुपये किलोपर्यंत मोठा कांदा पुणे गुलटेकडे ते विकत आहे. तर टॉप कांद्याचे काही लॉट, फक्त काही लॉट 4300 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत, कुडमुडं काही लॉट हे पुणे गुलटेकडे ते विकत आहेत. तर ॲव्हरेज क्वालिटी कांदा 3200 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 32 ते 34 रुपये किलोपर्यंत ॲव्हरेज कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकत आहेत. मित्रांनो, पुणे गुलटेकडे ते आज थोडंसं गिराईक स्लो आहे आणि कांद्याची आवक थोडी जास्त आहे, परंतु बाजारभाव कालच्या तुलनेत पुणे गुलटेकडे ते स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर मित्रांनो, पाहुयात उत्तरेकडील कांदा आवकीची माहिती. दिल्ली आझादपूर मंडी येथे आज 124 गाड्या ह्या विक्रीसाठी आहेत. इंदोर मंडी येथे 55 ते 60 हजार गोण्यांची आवक जवळपास आहे. शहाजापूर मंडी येथे 15,000 प्लस गोण्यांची आवक आहे. रतलाम मंडी येथे 700 ट्रॉल्यांची आवक आहे. तर पिंपळगाव बसवंत येथे 900 वाहनांची आवक सकाळी 7:30 वाजेपर्यंत आलेली होती. मित्रांनो, पिंपळगावी आवक थोडीशी आज वाढलेली आहे. तर उत्तरेकडे कांद्याची आवक आज स्थिर आहे. एकूणच कांद्याचे बाजारभाव आज जर पाहिलं तर कांद्याचे भाव चांगले निघण्यास परिस्थिती आज ही चांगली आहे. परंतु आता जसं की नाफेडने कांदा एक्सप्रेस ही चालू केली, याच्या नावाखाली बाजारावर काही परिणाम होतोय का तेही आज आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो, भेटूयात आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तर जोडून रहा माझा बळीराजाला.